गुड इव्हनिंग मित्रांनो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसोबत संवाद साधण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अत्यंत महत्त्वाचं असं शासनाचं एक परिपत्रक 14 मार्च 2023ला सर्वांच्या समोर आलं आणि ते परिपत्रक यासाठी फार महत्त्वाचं आहे. जर टायटल तुम्ही पाहिलं असेल बेरोजगारांच्या दारात मरण, हे जर पाहिल्यानंतर तुम्ही थोडं चकित झाला असेल की असं काय झालं बेरोजगारांच्या संदर्भानं, त्यांच्या दारात मरण कशामुळे आलं. तर हे टायटल यासाठी आहे की हे जे परिपत्रक आलं 14 मार्च 2023ला, या परिपत्रकाच्या अनुषंगाने ही हेडिंग टायटलची मी घेतलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा. शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक आ 2013 प्रकरण 233 कामगार 8 दिनांक 14 मार्च 2023चे हे परिपत्रक आहे. आणि हे परिपत्रक या अनुषंगाने महत्त्वाचं आहे की राज्यात बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरवठा करणे. बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजे एक शासनाची स्वतःची यंत्रणा आहे, शासनाची एक स्वतःची यंत्रणा आहे, कार्यपालिका. आणि या कार्यपालिकेसाठी शासनाची स्वतःची अशी एक यंत्रणा आहे जी भरती करत असते या कार्यपालिकेसाठी कर्मचाऱ्याची. मात्र आता ही भरती बाह्य यंत्रणेमार्फत करून घ्यायची. बाह्य यंत्रणा म्हणजे ठेकेदार, त्यालाच तुम्ही गुत्तेदार म्हणा, त्यालाच तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणा. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत शासकीय यंत्रणा चालवण्यासाठी, कार्यपालिका चालवण्यासाठी या ठिकाणी हायर केले जाणार लोक, त्या बेरोजगारांसाठी. आता खरंच ही शासकीय बाह्य यंत्रणा जी आहे ती मरणच आहे का. या अंतर्गत शासन या बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजे गुत्तेदारामार्फत, कॉन्ट्रॅक्टर मार्फत, तुमच्या ठेकेदाराच्या मार्फत अतिकुशल म्हणजे हायली ट्रेंड, त्यानंतर कुशल, ट्रेंड, अर्धकुशल आणि अकुशल असे 4 प्रकारचे अलग अलग कर्मचारी भरणार आहे. म्हणजे ह्या 4 गोष्टीमधून अतिकुशल, कुशल, अकुशल आणि अर्धकुशल असे अलग अलग प्रकारचे कर्मचारी ही 4 यंत्रणा शासनाकडे, हे 4 प्रकारचे कर्मचारी जे शासनाला पुरवणारे ही बाह्य यंत्रणा म्हणजे ठेकेदार, गुत्तेदार. आणि हे सगळी यंत्रणा म्हणजे 14 मार्च 2023ला शासनानं परिपत्रक काढून 14 मार्च 2023च्या परिपत्रकानुसार शासनानं ठरवलं की आता ही भरती करायची. म्हणजे बेरोजगारासाठी एक शासकीय प्रणाली आहे आणि एक आहे कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे बेरोजगारानं एकतर शासकीय प्रणाली मार्फत सर्व्हिसमध्ये जाऊ शकतात किंवा कॉन्ट्रॅक्टर मार्फत. आता या शासकीय प्रणाली मार्फत जे काही रोजगाराच्या संधी होत्या शासनाने त्या हळूहळू करत 30% आणलेल्या होत्या. आणि आता ही कॉन्ट्रॅक्टरशिप सुरू झाल्यानंतर ही 30% शासकीय यंत्रणा 10%वर फक्त, म्हणजे MPSC चाच फक्त बोर्ड शासकीय प्रणालीवर राबवणार. 10% कर्मचारी फक्त शासकीय प्रणालीतून घेणार. 90% कर्मचारी हे या कंत्राटदारामार्फत बाह्य यंत्रणेतून ठेकेदार, गुत्तेदार, कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट करणार. म्हणजे बेरोजगाराचं भविष्य जर कुठे असेल ते आता बाह्य यंत्रणेच्या हातात आहे. म्हणून बेरोजगारांच्या दारात मरण आले, हे फार महत्त्वाचं आहे, समजून घेतलं पाहिजे बेरोजगारांनी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे करत असताना आता हा निर्णय 14 मार्च 2023ला शिंदे सरकारच्या काळात आला. म्हणून आता लगेच तुम्ही कमेंटमध्ये सुरू करा शिंदे सरकार असं, शिंदे सरकार तसं, किंवा मग काय किंवा त्याच्यावर क्रिया प्रतिक्रिया तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या कमेंटमधून करत असाल तर करू नका. कारण महत्त्वाची ही गोष्ट की ही पहिलीच पद्धत नाही ह्यांनी सुरू केलेली. या अगोदर सुद्धा काही गोष्टी आल्या होत्या, मी तुम्हाला या समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. 2014ला म्हणजे 18 जून 2014ला या ठेकेदारी बाह्य यंत्रणेची जी काही पद्धत होती या पद्धतीला मान्यता देण्यात आली होती. आता 2014ला शिंदेचं सरकार नव्हतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 2 नंबरची महत्त्वाची गोष्ट, याला मान्यता दिली 2017ला, ही मान्यता संपली. 2017ला 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट दिला आणि 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमधून शासकीय स्तरावर काही कर्मचारी बाह्य यंत्रणेतून भरायला सुरुवात केली. त्याला कुणीही विरोध केला नाही. त्याचा परिणाम आज यंत्रणा 90% कॉन्ट्रॅक्टरशिपवर भरू इच्छित आहे, हे लक्षात घ्या. याला सुद्धा आपणच कारणीभूत आहेत, वेळीच जागी झालो नाहीत. 2017ला परत मुदत संपल्यानंतर याला एक्सटेन्शन करण्यात आलं 2021 पर्यंत. आणि 2021ला 2 सप्टेंबर 2021ला ही निविदा देण्यात आली आणि निविदा देऊन जाहीर प्रकटन करण्यात आलं. आता माझा प्रश्न आहे, 2021ला कुणाचं सरकार होतं, 14ला कुणाचं सरकार होतं, 17ला कुणाचं सरकार होतं, 21ला कुणाचं सरकार होतं. म्हणजे विरोध जर बेरोजगारांनी केला तर विरोध सगळ्यांनाच करावा लागेल बेरोजगारांना. कारण त्यांचं भविष्य अंधकारमय करण्यासाठी या सगळ्यांनी थोडा प्रयत्न केलाय. सगळ्यांनी एक धक्का मारलेला बेरोजगारासाठी. 2021ला निविदा देण्यात आली. कुठल्याही पेपरला याची निविदा मला तर वाटत नाही की आली असेल, कारण त्या कालखंडामध्ये आपण कोविड सोबत सामना करत होतो. आणि 2023ला परत म्हणजे 14 मार्च 2023ला म्हणजे ह्या 4थ्या टप्प्यामध्ये शासनानं 90% कर्मचारी कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनं बाह्य यंत्रणेमार्फत भरायचे ठरवले. म्हणजे आता कुशलमध्ये इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, तुमचे बाकीचे कर्मचारी असतील, अर्धकुशलमध्ये छोटे मोठे कर्मचारी असेल, शिपाई असेल, त्याचबरोबर तुमचे शिक्षक सुद्धा
शिक्षक सुद्धा या कुशलमध्ये ट्रेंडमध्ये शिक्षक सुद्धा यांनी कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर मार्फत भरायचे ठरवलेले आहेत. म्हणजे देशामधली 90% महाराष्ट्रातली 90% भरती ही या कॉन्ट्रॅक्टरशिपच्या माध्यमातून ही सगळी कर्मचारी भरती होणार आहे. आणि ही भरती 2014 पासून टप्प्याटप्प्याने सुरुवात केलेली आहे. 2014ला महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं आणि त्या सरकारला हे लक्षात घ्या, यासाठी सांगतोय कुणाचं सरकार होतं कारण आपण लगेच काय करू, हे अमक्या पार्टीचा हा तमक्या पार्टीचा, मग ह्या पार्टीने हे केलं त्या पार्टीने ते केलं आणि लगेच आपला सॉफ्ट कॉर्नर सुरू होतो. किंवा दुसरं सरकार येईल आणि परत बेरोजगारांना घोषणा सुरू करतील की ह्या सरकारने हे केलं आम्ही पुढच्या काळात बंद करू. जसं सुप्रिया सुळेंनी एकदा केलं होतं की ही प्रणाली बंद करून आमचं सरकार आलं ही प्रणाली सुरू करू आणि काहीही झालेलं नाही त्याच्यामध्ये. म्हणून बेरोजगारांसाठी हे महत्त्वाचं सांगू इच्छितो की नेमकं ह्या कालखंडामध्ये सरकार कोणाचं होतं. कुणाचं जरी सरकार असलं तर तुमच्या भविष्यामध्ये सगळ्यांनीच थोडा अंधार आणलेला आहे. आणि ते अंधार आणणारे लोक कोण कोण आहेत. सगळ्यात पहिले 2014ला ज्यावेळेला ही सुरू केली होती त्यावेळेला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. आणि नंतरच्या काळामध्ये शिवसेनेने त्यांना सक्रिय पाठिंबा दिला. त्यावेळेला विरोधी पक्षात कोण असेल तुम्ही लक्षात घ्या. सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस होते मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाने याच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं होतं. याच्यासाठी विधान परिषद विधानसभा बंद पाडणं गरजेचं होतं. मात्र असं विरोधी पक्षानं केलं नाही. हे तुमच्या लक्षात आणून द्यायलो मी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, 2021ला उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं आणि ठाकरे मुख्यमंत्री असताना इथे जे देवेंद्र फडणवीसने लागू केलं होतं, ठाकरे मुख्यमंत्री असताना इथे ठाकरे मुख्यमंत्री होते आणि विरोधी पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता होते. आणि ठाकरेंनी घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीसांनी कुठेही चर्चेला आणला नाही. का? कारण त्यांनीच मुळात हा निर्णय आणला होता. त्यानंतरचा 2023लाच एकनाथ शिंदेचं सरकार आहे आणि विरोधी पक्षामध्ये अजितदादा पवार आहेत. म्हणून एकनाथ शिंदेने आणलेला निर्णय अजितदादा पवार यांनी आज कुठेही चर्चेला घेतला नाही. आणि याच्या संदर्भाने विरोधी पक्षाने विधानसभा बंद पडायला पाहिजे होती, विधान परिषद बंद पडायला पाहिजे होती, परंतु असं केलं नाही. कारण बेरोजगाराला हळूहळू टप्प्याटप्प्याने का होईना ह्याच सगळ्या लोकांना काय करायचे की त्यांना निरस्त करून टाकायचे. आता या भरतीचे फायदे काय होतील आणि तोटे काय होतील एक तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करू. आता पहा, याच्यात महत्त्वाचं म्हणजे आता बेरोजगारची जी बाह्य यंत्रणा गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टर जी भरती करणार आहे ज्याला नोकरी म्हणतो आपण, आता गव्हर्नमेंटची नोकरी, याचे फायदे काय आणि नुकसान काय. आता फायदे तर काय फारसे नाही, फायदेच नाहीत मुळात याचे. जे काही सगळं काय ते नुकसान आहे. आता या नुकसानीमधलं पहिलं नुकसान नंबर 1 अस्थायी नोकरी. हे लक्षात घेतलं पाहिजे बेरोजगारांनी की ह्यांची ही नोकरी अस्थायी स्वरूपाची आहे. म्हणजे दर 11 महिन्याला ऑर्डर निघणारे 12व्या महिन्यामध्ये खारिज होणारी संपली ऑर्डर. म्हणजे दर 11 महिन्यानंतर त्याला रिन्युअल करायचंय. म्हणजे तुम्ही कल्पना करा, तो परमनंट वर्कर नाही. हे लक्षात घ्या, बेरोजगारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्या GR ला विरोध का करायचा आहे आम्हाला, तर इथे परमनंट वर्कर नाही आम्ही. म्हणजे बेरोजगार इथे परमनंट वर्कर नाही. त्याला 11व्या महिन्यापर्यंत 11वा महिना आला जॉईनिंगचा पासून त्याला धाकधूक सुरू होणार आहे की पुढच्या महिन्यात मला मालक काढतो का काय, झोप येणार नाही त्याला 11 महिन्यापर्यंत. मग दुसरा तुटपुंजा पगार. एक लक्षात घ्या, काही पगार याला पदासाठी पगार 9,000 रुपये, तर काही पदासाठी पगार 10,000 रुपये. मग तुम्ही कल्पना करा, आता 30 दिवस राबायचे त्या एखाद्या ट्रेंड माणसाला 30 दिवस राबायचे, एखाद्या बेरोजगाराला राबायचे, पदवीधराला राबायचे, पदव्युत्तर झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याला राबायचे, महिनाभर काम करायचं आहे, 30 दिवस काम करायचे आणि पगार भेटणार आहे 9,000. त्याच्यातून सुद्धा त्याचा काहीतरी PF वगैरे कटून जाईल आणि त्याच्या हातात 8 ते 8,500 रुपये किंवा 7,500 रुपये हातात येतील. तुम्ही कल्पना करा, जर 9,000 रुपये म्हणलं तर 30 दिवसानं त्याचा पगार होतो 300 रुपये रोज. आज शेतामध्ये काम करणाऱ्या गड्याला रोज किती आहे, मिस्त्रीच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसाला रोज किती आहे, लेबरला रोज किती आहे. तुम्ही जाऊन खेड्यामध्ये जाऊन पहा. आणि 500 रुपये आज कमीत कमी रोज कमवायला एखादा अकुशल माणूस. आणि मात्र इथं ग्रॅज्युएट झालेल्या पोराला 300 रुपये त्याच्या हातामध्ये दक्षिणा ठेवायचं काम कोण करायलंय, हे सरकार करायलंय. दुसरी महत्वाची गोष्ट अस्थिरता आहे त्याच्या मनामध्ये. प्रत्येक दिवशी कामावर जाताना तो असं नाही म्हणू शकणार की मग मी आता कामावर आलो तर मला आज काम करता येईल म्हणून. त्याच्या दररोज जाताना त्याच्या डोक्यात एक गोष्ट असणार आहे की मला मालक कधीही काढू शकतो. म्हणजे मालकाच्या गुलामीच्या पुढे त्याला जायचं नाहीये. मालकानं सांगितलं उठायचे, बसायचे, मालकानं जेही काम सांगितलं ते करायचे. ही अस्थिरता त्याच्याकडे असणार आहे. बॉसचे टेन्शन, काम करत असताना वर्कलोड झाला, बॉसनं सांगितलं हे तुला आज रात्री 9 वाजेपर्यंत करावंच लागणार आहे, तर त्याला बॉसचं टेन्शन आहे रात्री 9 वाजेपर्यंत करावंच लागेल, कारण त्याला लगेच बॉस कधीही काढू शकतो. हे लक्षात घ्या. बॉसचे टेन्शन पुरुष कर्मचाऱ्याला फार कमी राहणार आहे. याचा सगळ्यात मोठा नुकसान आणि तोटा जर कुणाचा होणार असेल तर महिला कर्मचाऱ्यांचा होणार आहे भविष्यात लागणाऱ्या. कारण त्या डायरेक्ट कर्मचारी शासनाच्या नाही आहेत, त्या कंपनीच्या कर्मचारी आहेत. आणि अशा वेळेला कंपनीचे मॅनेजर किंवा कुणी वरिष्ठ अधिकारी जे सांगतील त्या पद्धतीनं त्यांना नोकरी टिकवण्यासाठी राहावं लागणार आहे. आणि अशा वेळेला अनेक अडचणीला महिलांना सामोरं जावं लागेल. कधी सेक्शुअल हॅरेसमेंटच्या सुद्धा त्यांच्यासोबत समस्या होऊ शकतात आणि अशा प्रायव्हेट कंपनीत होतात भरपूर साऱ्या समस्या. म्हणून त्या सुद्धा बॉसचे टेन्शन आहेत. ग्रॅज्युटी, GPF, पेन्शन याचं स्वप्न सुद्धा पडणार नाही त्यांना कधी, की
की भविष्यात आम्हाला पेन्शन भेटेल, आम्ही लढू, पेन्शनसाठी लढू, काहीतरी करू, ग्रॅज्युटी काही असेल याचं भविष्यात स्वप्न सुद्धा पाहता येणार नाही, हे लक्षात घ्या. इथे जर तिचा नवरा एखाद्या महिलेचा पती काम करत असताना जॉबवरच जर मेला तर असं कुठल्याही अनुकंपामध्ये त्या महिलेला दावा टाकता येणार नाही किंवा त्या महिलेला पेन्शनसाठी हक्क अधिकारासाठी लढता येणार नाही. त्या महिलेला ज्या वयात तिचा नवरा मरेल, समजा 50 वर्षाला जरी मेला, तर त्या महिलेला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जे करता येईल, मग भले तिला भीक मागावं लागेल, भीक मागितली तरी सुद्धा तिला जे करता येईल तिनं ते केलं पाहिजे. कारण याच्यामध्ये त्या महिलेसाठी काहीही सिक्युरिटी दिली नाही, तिचा नवरा या बाह्य यंत्रणेमार्फत घेतला जाईल. त्याच्यानंतर हायर अँड फायरचा सिद्धांत म्हणजे 11 महिन्यानंतरची पक्की नोकरी भेटली असंही म्हणता येणार नाही. गव्हर्नमेंट तुम्हाला कधीही काढू शकते. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला बाह्य यंत्रणा घेईल त्यावेळेला तुम्हाला ठेवायचं का नाही ठेवायचं हे बाह्य यंत्रणा ठरवेल. म्हणून तुमची एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही जर काही संघटना करता, चळवळ करता किंवा मग तुम्ही ऑफिसच्या एखाद्या नियमाच्या विरोधात जाल किंवा एखादी पॉलिसी तुम्हाला आवडणार नाही तर तुम्हाला त्याचा विरोध करता येणार नाही. कारण तुमच्यावर टांगती तलवार असणार की उद्या मला मालक काढू शकते. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कर्मचारी नाही, हे लक्षात घ्या. हे गोड गैरसमज दिलाय तुम्हाला की आम्ही बाह्य यंत्रणेमार्फत भरत असलो तरी महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी तुम्हाला होता येईल, असं नाही, हे चुकीचं आहे. आता आपल्याकडे सिक्युरिटी एजन्सीमध्ये एक एजन्सी काम करते, मेस्को नावाची, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये सगळे कर्मचारी ह्या कंपनीचे कामगार आहेत, ते महाराष्ट्र शासनाचे कामगार नाहीत. महाराष्ट्र राज्य लिहिलेलं नाही त्यांच्या बिल्ल्यावर, हे लक्षात घ्या. म्हणून या सगळ्या यंत्रणेमार्फत काम करणारे जेवढे कर्मचारी आहेत ह्या 9 कंपन्यांचे कर्मचारी असतील, हे लक्षात घ्या. 9 कंपन्यांचा सुद्धा GR मध्ये उल्लेख केलेला आहे, कुठल्या कंपन्या भरती त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून या 9 कंपन्यांचे आपण कर्मचारी असू, आपण सरकारचे कर्मचारी नसू. म्हणजे ही नोकरी शासकीय नोकरी नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणून शासकीय कर्मचाऱ्याऐवजी आपण त्या कंपनीचे कर्मचारी असून आपण शासनाला फक्त सेवा देण्याचं काम करणार आहेत. म्हणून तुम्ही शासकीय कर्मचारी याच्यानंतर राहणार नाहीत. भविष्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब भेटणार नाही, तुम्ही कंपनीचे कर्मचारी व्हाल. कंपनी मनात येईल त्या दिवशी तुम्हाला काढेल, कंपनी मनात येईल त्या दिवशी घेईल. परंतु आज जवळपास 14 तारखेपासून 14 मार्च 2023 हा गव्हर्नमेंटनं परिपत्र काढून निर्णय घेतला. विरोधी पक्ष मुख गिळून गप्पा, याच्यावर कुठेही आंदोलन होताना दिसत नाही. बेरोजगाराचं कुठलंही आंदोलन याच्यावर नाही आणि नुसत्या गप्पा मारण्यामध्ये मशगूल आहेत. आणि याच्यामध्ये बेरोजगार जे आमचे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, फलाना बिस्ताना, आणखी काय स्नॅपचॅट आणि 12 भानगडी वापरायले ते सगळे, ते सुद्धा झोपलेले. मात्र कर्मचारी संपाच्या दिवशी ते बघा इकडं आता माझ्याकडे एक पेपरची कटिंग आहे, ही बघा, ही पेपरची कटिंग आहे, पुण्यनगरी पेपरची कटिंग आहे. अशा भरपूर साऱ्या कटिंग्स माझ्याकडे अवेलेबल आहेत. याच्यामध्ये लिहिलं पगार पाहिजे, लाच पाहिजे आणि पेन्शनही पाहिजे. सोशल सर्व्हे केला, त्या पुण्यनगरीवाल्यानं सोशल सर्व्हे केला. बघा 150 लोक किती आहेत. सोशल सर्व्हे केला आणि त्याच्यामध्ये 8-10 लोकांचे नावं टाकले. आता त्या लोकांचे नावाला घेत नाही, पण एक माणूस म्हणतो पगार पाहिजे, लाच पाहिजे आणि पेन्शनही पाहिजे. दुसरा माणूस म्हणतो बळीराजाला आजच खायचं टेन्शन आणि गलेलठ्ठ पगार घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांना हवी निवृत्ती पेन्शन. तिसरा म्हणते सरकारी बाबू आणि राजकीय बाबा लोकांची पेन्शन बंद झाली पाहिजे. चौथा म्हणते दारू आणि प्लॉटिंगच्या माध्यमातून सरकारला जास्तीत जास्त महसूल भरण्यासाठी गुरुजी लोकांना पेन्शन योजना. म्हणजे अशा कमेंट्स करणारे फेसबुकवर हे दलिंदर कुठे येतात सध्या? त्याच्या नोकऱ्या धोक्यात आल्या, सगळ्या त्याच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. भविष्यात त्याला नोकऱ्या भेटणार नाही. पेन्शनच्या आंदोलनावर ह्या अशा टीका टिप्पण्या, निम्या पगारावर काम करतो म्हणून गावामध्ये 10वी 12वी झालेलं 100 पोरगं सुद्धा कमेंट करू लागलं. आता निम्या पगारावर काम करायची गरज नाही राजा तुला, कारण तुला निम्या आणून सोडले 9,000 काम करावं लागणार आहे. त्या फेसबुकमध्ये, इंस्टाग्राममध्ये काही पडलेलं नाही. तुला 9 ते 10,000 रुपयावर काम करावं लागेल. 300 रुपये रोजानं जावं लागेल तुला. 299चा रिचार्ज आहे, 300 रुपये रोजानं कामाला जावं लागेल तुला दुसरा पर्याय ठेवला ना नाही. म्हणून ह्या सगळ्या कमेंट करणाऱ्या लोकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर संपामध्ये जेवढे लोक होते ज्याने आपल्या हक्क अधिकारासाठी संपामध्ये सहभागी झाले, आम्हाला पेन्शन भेटली पाहिजे, त्याही लोकांना आवाहन करतो की ते जर या ठिकाणी जागृत नाही झाले तर त्याच्या पोराला सुद्धा हे काही भेटणार नाही. त्यांच्या पोराला सुद्धा भविष्यामध्ये काही भेटणार नाही. कारण भविष्यामध्ये सरकारी नोकरच नाही राहिल्या. तर सरकारी बघा, अडाणी आईवडील होते, अडाणी आईवडिलांनी लेकराला कर्मचारी केलं. म्हणजे ज्याच्या घरी 5 एकर 6 एकर शेती होती, 3 एकर शेती होती, त्याच्या घरामध्ये हे कर्मचारी निर्माण झाला. आता कर्मचारी स्वतःच्या पोराला सरकारी कर्मचारी करू शकणार नाही. कर्मचारी स्वतःच्या पोराला बाह्य यंत्रणेचा कर्मचारी करू शकेल, हे लक्षात घ्या. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे अडाणी मायबापानं सरकारी कर्मचारी बनवलं, पण सरकारी मायबापानं जर आज जागृत नाही झालं तर तुमचं पोरगं बाह्य यंत्रणेचा कर्मचारी होईल. तुमचं पोरगं 9 कंपन्यांपैकी एका कंपनीचा कर्मचारी होईल आणि त्या कंपनीचा कर्मचारी झाला तर हायर अँड फायर कधीही काढू शकते, कधी घेऊ शकते. तुमचं वय 10-12 वर्ष कंपनीत झालं की ते म्हणणार की आता हे यांचं वय फार जास्त झालेलं आहे, म्हातारे झाले, कंपनीमध्ये काम करताना परफॉर्मन्स लो झाला, लगेच काढणार आणि फ्रेश पोराला घेणार. म्हणून तुम्ही अस्थिर झाला, टांगती तलवार येईल. आणि म्हणून या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जे संपात होते, ज्यांच्यावर सुद्धा ह्या टीका टिप्पण्या झाल्या, त्याही कर्मचाऱ्यांना ह्या मूर्ख टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांच्यासाठी सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि सरकारचा या GRचा विरोध केला पाहिजे. मग तो विरोध कसा केला पाहिजे? तर तुमच्याकडे फेसबुक आहे, तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे, तुमच्याकडे ट्विटर आहे, जे लिहिण्याची साधनं आहे त्या साधनावर या GRचा विरोध केला पाहिजे. शासनाच्या विरोधात निदर्शने, मोर्चा, हॅशटॅग, आंदोलनं केली पाहिजेत आणि हे सगळं आपण केलं पाहिजे. आणि हे करण्यासाठीच
तुर्तास जी आरचा कडाडून विरोध केला पाहिजे. कोणत्याही हालतीमध्ये ही भरती होता कामा नये, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सरकारी कर्मचारी हे इतिहास जमा होऊन जातील. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय संविधान, जय भारत.